कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोल सूर्या। हॅलो डॅडी, ते पत्रिका द्यायचं अजून काम संपलेलं नाही। तुझ्या काय मैत्रिणी बाकी आहेत, जरा उशीर लागणार आहे म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावं। आता काय मैत्रिणीकडेच राहायचा विचार आहे का तुमचा? दिल्या तेवढ्या पत्रिका बाद झाल्या, बाकीच्या फोनवर पाठवा म्हणा। पण डॅडी, आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं, मैत्रिणींचं मन दुखवायचं म्हणजे तू जरा त्यांना सगळ्यांना भेटून आमंत्रण द्यायचं आहे। आता इथपर्यंत आलं तर होऊ दे की त्याच्या मनासारखं, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर काय अजून 1-2 तास इकडे तिकडे होईल, पण मी हाय की तिच्या संग। तिला सुखरूप घरी आणायची जबाबदारी मी घेतो, मग तर झालं। अरे तू जबाबदारी घ्यायच्या आधीच आम्ही जबाबदारी टाकली तुझ्यावर, ती तू पार पाडणार याची खात्री आहे आम्हाला। लवकर काम उरका आणि घरी या। ठेवा। हा लगेच येतो। सूर्या, काय बोलले डॅडी? झालं काम। खरंच? सूर्या, थँक्यू सो मच। मी तुझे हे उपकार कसे आणि कुठे? ही उपकाराची भाषा केलीस ना, मी इथले तर निघून जाईन बरं का। ठीक आहे, नाही करणार। हा चल मी आलेच। बोला साहेब। काय झालं? तो सूर्य फसतोय का जाळ्यात? अजून आतच आहे तो, बाहेर नाही आला। ठीक आहे, पण बाहेर आल्यावर त्याचा कोतळा बाहेर निघाला पाहिजे। आणि हा, काही झालं तरी तू हातातून निसटता कामा नये। नाही निसटणार साहेब, तुम्ही सांगत असाल तर आता आत जातो। आत किती माणसं आहेत 5-6 गाड्या आल्यात। थांब जरा, एक काम कर, लांब जाऊन मधल्या रस्त्यात जाऊन थांब, इथं कोण बी येत जात नसेल। आणि तो परत निघाला की त्याला डायरेक्ट वर पोहोचवा। ठीक आहे साहेब। ए चल। दादा एवढं द्याल का पुढं? देतो। हॅलो, माईक चेक। माझा आवाज येतोय? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना खूप मोठा थँक्स, तुम्ही आज वेळ काढून इथे आलात। अँड स्पेशल थँक्स टू माय डिअर तुळजा। तुळजा, तू जर माझ्या आयुष्यात नसतीस ना, तर माझं आयुष्य पुण्यातल्या ट्रॅफिक सारखं झालं असतं, जे पुढे सरकतच नाही। तू माझ्या आयुष्यात पुणे मुंबई एक्सप्रेस वे सारखी आलीस, आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची गाडी सुसाट सुटली। खरं तर मी एक डॉक्टर आहे, पण तुझा तू जर माझा इलाज करणार असशील ना, तर आयुष्यभर तुझा पेशंट बनून राहायला तयार आहे। अरे मी मस्करी नाही करत आहे, खरंच किती गोड आहे ती। आज घरापासून इतक्या लांब येऊन माझ्यासाठी तिने ही पार्टी अरेंज केली, त्यासाठी खरंच तुझा थँक्यू सो मच। प्लीज आय लव्ह यू।
आय लव्ह यू टू सिद्धार्थ. खरं तर तुझं माझ्यावरचे प्रेम आहे ते मला खूप सारं स्ट्रेंथ, करेज आणि सेफ्टी देतं. आणि हे जे काही मी केलंय ना त्यासमोर काहीच नाही आहे. थँक्यू सो मच सिद्धार्थ माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच की यापुढेही कायम माझ्यासोबत राहणारच त्याबद्दल. ए वेटर, अरे ड्रिंक्स दे. व्हॉट आर यू डुईंग मॅन? चुकून झालं माझ्याकडे. चुकून काय चुकून? क्लीन इट. चल पुस लवकर. नॉट माय कोट यू इडियट. तुझं ते घाणेरडं फडकं माझ्या कोटला नको लावूस. माझे ब्रँडेड शूज ते खराब केलेस तू, ते साफ कर आधी. ए मी ते काय, चल बस खाली आणि क्लीन कर. चल. हा ए वेटर, जा माझ्यासाठी फ्राईड कॉर्न घेऊन ये. चल जा. ए अरे जा ना, बघतोस काय? नाही राईट. काय बोलताय कळलं नाही मला. अरे सांगितलं ना फ्राईड कॉर्न घेऊन ये. ओ गॉड, आता याला फ्राईड कॉर्न काय माहित नसेल ना. तसाही अशिक्षितच दिसतोय. इंग्लिश तर येत नसेलच तुला. ए अरे तुला कोणी इथे सर्व करायला ठेवलंय रे? कुठून कुठून आणतात अशा लोकांना, मला काही कळत नाही. नाहीतर काय, युनिफॉर्म घातलाय ना, कसलं हायजीन फॉलो करतोय. कपडे बघ कसले मळकटलेले घातलेत. नॉनसेन्स. मला तर याच्याकडे बघून कसं तरीच फील होतंय. ए अरे बघत काय बसलायस? इथं उभा राहून माती खाण्यापेक्षा जा आमची ऑर्डर घेऊन ये. मक्याचं कणीस घेऊन ये, मक्याचं कणीस. गावठी कुठला? काय म्हणलं तुम्ही? गावठी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.